नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. वेदांत बंडगर याच्या खून प्रकरणातील निलेश गडदेचा साथीदाराच्या LCBच्या पथकाने मुसक्या आवळल्या. संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे असे त्याचे नाव आहे आणि या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता. बुधवारी रात्री 7च्या सुमारास गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणी मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडकर जत येथे गेले. गडदे विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालाने गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे यांनी बाळासाहेब बंडकर यांना मारण्यासाठी सांगली गाठली आणि त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडकर याचा नातू वेदांत याच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. संशयित संदेश घागरे हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. तर या गुन्ह्यातील अल्पवयीन साथीदारांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. LCBचे निरीक्षक संजीव झाडे अधिक तपास करत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.